पोलिसांची धडाकेबाज कारवाई. शेजाऱ्यानेच दागिने चोरणाऱ्या सराईताच बेड्या. 5.5 लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत. शेजाऱ्याच्याच घरावर डल्ला मारून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लपास करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक करण्यात तब्बल 5.5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या कारवाईमुळे करवीर पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास सुरू असताना आरोपी अवधूत लहू धुरे वय 23 वर्ष राहणार फये तालुका भूदरगड हा नवीन वाशी नाका येथील पंपिंग हाऊस परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून 4.6 लाख रुपयांचे 32.300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण आणि सोन्याची अंगठी जप्त करण्यात आली. तसेच चोरीतील 1.43 लाख रुपयांचा सोन्याचा नेकलेस त्याने गारगोटी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत तारण ठेवून कर्ज घेतल्याचे उघड झाले असून तो नेकलेसही जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या गुन्ह्यात आरोपीची मैत्रीण तेजस्विनी विक्रम बुरबुसे वय 24 वर्ष हिचाही सहभाग निष्पन्न झाला असून दोघांनी मिळून नागदेववाडी येथील शेजारी राहणाऱ्या शीतल रामचंद्र गावडे यांच्या घरातील सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे आरोपी अवधूत धुरे याच्या विरुद्ध यापूर्वी मोटारसायकल चोरीचे 4 गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. न्यायालयाने त्याला पुढील पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील करत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी राहुल शिंदे, सांगली.